वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील राजुली प्रभाग समिती जी कार्यक्षेत्रामध्ये जे तक्रार प्राप्त झाली होती अनुकृत बांधकामाबाबत सॉल्ट प्लॅनच्या इथे, त्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांशी मी आत्ताच बोललो. त्यांनी त्या ठिकाणी जे प्लिंथ होत्या आणि चालू बांधकाम होतं ते सर्व निष्कासित केलेले आहेत आणि 8-10 रूम्स होत्या तिथे जे रहिवास प्राप्त होता त्यांना नोटीस देऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. राजोली भागामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहणी केलेली नाहीये, परंतु आम्ही आमच्या डीएमसी एएमसीला त्या प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की वसईमध्ये यापुढे अनधिकृत बांधकाम होऊ नये. आपल्याला स्वच्छ आणि सुंदर वसई हवी आहे आणि त्यासाठी मग आमचे लोकनेते आप्पा असो किंवा माजी आमदार सतीश ठाकूर असो, महापौर असो, आम्ही त्या पद्धतीने गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त लक्ष जर अनधिकृत बांधकाम होत असेल त्यावर ठेवावं आणि ते त्याच वेळेला तोडाची कारवाई करावी. जागा ती मिठागराची आहे आणि कुठेतरी महसूल विभागामाध्यमातून कारवाईची अपेक्षा. जागा जर मिठागराची असेल, महसूल असेल, तर मला वाटतं त्या प्राधिकरणाने त्यावर लक्ष द्यायला हवे आहे. इमिजिएटली त्या लोकांनी ऍक्शन घ्यायला हवी आहे. त्यांचे पत्र महानगरपालिकेला यायला हवे आहे आणि एकत्र जाऊन मला वाटतं जर कारवाई केली तर वसई तालुक्यात यापुढे अनधिकृत काम खूप कमी प्रमाणात होईल आणि वसई सुंदर राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.